रावण रावण नावाचे कोणतेच व्यक्तित्व रामायणामध्ये नव्हते। आपण ज्यांना रावण म्हणतो त्यांची दोन नावे होती, एक दशानन आणि एक होते दशग्रीहा। दशानन हे त्यांच्या वडिलांनी ठेवलेले नाव आणि दशग्रीहा हे त्यांच्या मातेने ठेवलेले नाव होते। दशानन या नावाचा अर्थ असा आहे जो 10 मुखांनी आनंद घेतो त्याला दशानन असे म्हणतात आणि दशग्रीहा या नावाचा अर्थ असा आहे जो 10 मुखांनी राक्षस आहे त्याला दशग्रीहा असे म्हणतात। आता त्यांचे नाव रावण कसे पडले हे आपण ऐकूया। एकदा त्यांच्या माता कैकसी त्या शिवजींची पूजा करत होत्या। त्यावेळेला दशानन तेथे आले आणि त्यांनी मातेला सांगितले, माते तू इथे शिवजींची पूजा काय करतेस? मी साक्षात शिवजींना इथे घेऊन येतो। आणि ते कैलासाकडे निघाले। कैलासाकडे जाताना वाटेमध्ये त्यांना नंदी भेटले। नंदींना त्यांनी तुच्छ लेखले, त्यांचा अपमान केला। नंदींना सांगितले, तुम्ही प्राणी आहात की मानव आहात? अशी त्यांनी नंदींची टीका केली आणि नंदींना या टीकेचे अतिशय वाईट वाटले। असाच एक जो अर्धा मनुष्य आणि अर्धा प्राणी असेल तो तुझ्या विनाशाचं कारण ठरेल। असं ऐकताच दशानन तेथून कैलासाकडे निघून गेले। कैलासावरती शिवजींना त्यांनी बघितले। त्यावेळेला शिवजी हे ध्यानमुद्रेमध्ये बसलेले होते। त्यांनी विचार केला की शिवजींना ध्यानमुद्रेमधनं उठवणं म्हणजे स्वतःला भस्म करून घेणे आहे आणि म्हणूनच दशाननाने शिवजींना ध्यानमुद्रेमध्ये कैलाश पर्वतासहित घेऊन जाण्याचा विचार केला। मी शिवाचा सर्वात मोठा भक्त असा अहंकार असलेल्या दशाननाने तात्काळच कैलास पर्वत उचलण्यासाठी आपला उजवा हात कैलास पर्वताखाली घातला। तसेच कैलाश पर्वताखाली हात घालताच पर्वताला हादरा गेला व शिवजी आपल्या ध्यानातून बाहेर आले। शिवजींनी त्यांच्या उजव्या पायाचा अंगठा कैलासावरती टेकवताच दशाननाचा हात त्या पर्वताखाली अडकला गेला आणि त्या वेदनेने दशानन मोठ्याने ओरडला व तेथे कैलाश पर्वतावरती ध्यानात असलेले सप्त ऋषी जागे झाले व म्हणाले, हा कोण रावण आहे? म्हणून त्यांना रावण असे म्हणतात।